हॅलो, आवाज येतोय का? हॅलो. ओके, चलो स्टार्ट करूयात मग. नमस्कार मित्रांनो, VK क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे पर्सेंटेज आणि त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन फक्त. ठीक आहे, जे की एक्झाम मध्ये आपल्याला हे पर्सेंटेज वरती म्हणजे पर्सेंटेज बेसिस वरती जे सिम्प्लिफिकेशन येणार आहेत ते आपल्याला 5 ते 6 मार्काला येणार आहे आणि आपल्याला आज ते शिकायचे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सिम्प्लिफिकेशन शिकणार आहे, पण ते कोणते? फक्त पर्सेंटेज वरती जे डिपेंड आहेत ते. ठीक आहे, आता पर्सेंटेज काय आहे याचं वर्ड प्रॉब्लेमचं एक लेक्चर याच्यानंतर शूट होईल किंवा याच्यानंतर तुम्हाला मिळेल. आधी सिम्प्लिफिकेशन मध्ये बघूयात. ठीक आहे, तर पहिला पर्सेंटेज म्हणजे काय? पर्सेंट. पर्सेंट, सेंट म्हणजे 100 आहे. ठीक आहे, आणि पर म्हणजे प्रति. ठीक आहे, जसं की आपण म्हणतो की किलोमीटर पर आवर. ठीक आहे, म्हणजे तासाला किती किलोमीटर. ठीक आहे, तसंच इथं पर्सेंट म्हणजे 100ला किती. ठीक आहे ना, म्हणजे कशापैकी असलं तरी, जसं की एखादा मुलगा म्हटला मला की बाबा मला 1000 मार्कापैकी मला किती 600 मार्क पडले. ठीक आहे, सो यू कॅन से दॅट दॅट आय गॉट 600 मार्क्स आउट ऑफ 1000. ठीक आहे ना, तर म्हणजे तो काय म्हणतोय की 1000 पैकी मला 600 मार्क पडले. 1000 पैकी 600 पडले तर मग त्याची टक्केवारी कशी काढतो आपण? तर 600 डिवायडेड बाय 1000 इंटू किती? 100. ठीक आहे, 0 0 0 0, हा 0 गेला, हा 0 गेला, म्हणजे किती पर्सेंट? 60% मार्क आहेत त्याला. ठीक आहे ना, एक एक्झाम, अजून एक एक्झाम. तर 500 पैकी समजा 250 मार्क पडले. ठीक आहे ना, तर किती मार्क पडले? तर 0ला 0 गेला, 25 एक 25 आणि 25 दुने 50, म्हणजे 1/2 मार्क पडले का त्याला? नाही, 1/2 नाही, तर त्याला इंटू 100 म्हणजे किती पडले? 50% मार्क पडलेले आहे. ठीक आहे, मग हे पर्सेंट झालं. ठीक आहे, म्हणजे काय? किती पैकी किती असू द्या, म्हणजे कुठल्याही एखाद्या संख्येपैकी किती असू द्या, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं, त्याच्याशी नाही घेणं देणं. आपल्याला काय पाहिजे? 100 पैकी किती पडले ते पाहिजे. ठीक आहे, मग 100 पैकी किती? मग कुठेही असू दे, जसं की 60 पैकी समजा 60 पैकी 50, तर 100 पैकी किती? ठीक आहे, याला असंही म्हणतात बघा, 60 पैकी 50 आहे तर 100 पैकी किती आहे? तर 0ला 0 गेलं, मल्टिप्लाय करणार, इथं मल्टिप्लाय करणार, किती होणार? 500 आणि डिवायडेड बाय किती? 6 इज इक्वल टू किती? ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय केलं आपण, 6 ने भागलं, 6 8 48, खाली उरले 2, साहित्रिक 18, खाली उरले 2, साहित्रिक 18, साहित्रिक 18, साहित्रिक 18 होत राहील, म्हणजे 83.33% मार्क पडले त्याला. ठीक आहे ना, लक्षात येतंय? ओके, मग आता पर्सेंट तर समजलं. मग आता कन्व्हर्जन बघूयात काही, जसं की पहिला फ्रॅक्शन टू पर्सेंटेज, त्यानंतर पर्सेंटेज टू फ्रॅक्शन, त्याच्यानंतर डेसिमल टू पर्सेंटेज आणि पर्सेंटेज टू डेसिमल, आपल्याला हे बघायचं. ठीक आहे, मग कन्व्हर्जन मध्ये बघा, पहिला फ्रॅक्शन टू पर्सेंटेज बघूया. फ्रॅक्शन काय असतो? फ्रॅक्शन म्हणजे A/B फॉर्म आहे, ज्याला अंश असतो आणि छेद असतो, तो म्हणजे फ्रॅक्शन. म्हणजे हा अंश आहे, हा छेद आहे, किंवा हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे, हा झाला तुमचा फ्रॅक्शन. या फ्रॅक्शनला जर तुम्हाला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं असेल, समजा एक फ्रॅक्शन घेतला आपण, जसं की 2/5, हा फ्रॅक्शन आहे, त्याच्या अंशमध्ये 2 आहे, छेदामध्ये 5 आहे, आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल आपल्याला, तर याचं आपल्याला पर्सेंटेज मध्ये रूपांतर करायचं असेल तर याला काय करणार? इंटू किती करणार? ठीक आहे, जसं की 5 दुने 10 0, 20 दुने किती झाले? 40%. येतं हे लक्षात? ठीक आहे, तसंच अजून एखादं एक्झाम्पल, समजा आपण म्हटलं की 3/6. ठीक आहे, 3/6 म्हणजे ऍक्च्युअली तो किती आहे? 1/2 आहे, इंटू किती आला? 100, मल्टिप्लाय केलं किती झालं इथं? 50%. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल, सोपं एक्झाम्पल झालं, थोडंसं अवघड घेतो, की जसं की 1/6. ठीक आहे, 1/6 याला फ्रॅक्शन टू पर्सेंटेज करायचं, इंटू किती करणार आपण? 100. 6 ने भागलं तर 6 1 6, खाली किती उरले? 4, 6 6 36, खाली उरले पुन्हा 4, 6 6 36, 6 6 36 होत राहील, म्हणजे किती झाले? 16.66%. ठीक आहे, तर मग लक्षात आलं असेल की फ्रॅक्शन पासून पर्सेंटेज कडे जायचं तर आपल्याला कसं करायचं. ठीक आहे, आपल्याला उपयोगी पडणार बरं का. नेक्स्ट, पर्सेंटेज टू फ्रॅक्शन कसं करणार? जसं की 40%. ठीक आहे, आणि याला फ्रॅक्शन मोड मध्ये आणायचं, आणि फ्रॅक्शन मोड आपल्याला माहिती तो काय असतो? A/B फॉर्म. ठीक आहे, तर A/B फॉर्म मध्ये 40% जर आपल्याला घ्यायचंय तर 40% म्हणजे काय? 40 डिवायडेड बाय 100. 40% म्हणजे 40 डिवाइड बाय 100.
ठीक आहे. तर 20 दुने 40, 20 पंचे 100, म्हणजे याचा फ्रॅक्शन स्वरूप किती झालं 2/5. ठीक आहे. तेच जर एखादा म्हणला सर 75% दाखवा करू. 75% म्हणजे काय झालं 75 डिवायडेड बाय 100. ठीक आहे, पर्सेंट झाला म्हणजे 100 पैकी 75. तर 25 त्रिक 75, 25 चोक 100 म्हणजे किती झाला तो 3/4. ठीक आहे. या प्रकारे आपल्याला पर्सेंटेज टू फ्रॅक्शन जाता येणार आहे. आता पुढचा बघूया. 2 नंबर झाला. आता 3 नंबर डेसिमल टू पर्सेंटेज. ठीक आहे. आता डेसिमल म्हणजे काय, त्याच्यामध्ये पॉइंट असतो तो म्हणजे डेसिमल. जसं की 0.035 हा काय झाला तुमचा डेसिमल पॉइंट. ठीक आहे. 2.34 हा काय झाला डेसिमल झाला. बरं हे डेसिमल वापरायचं कशासाठी असतं. ठीक आहे. हे बघ, समजा 3 संख्या आहे आणि 4 संख्या आहे. हे काय होल नंबर आहे, पूर्ण संख्या आहे. पूर्ण संख्या आहे यांच्यामध्ये पण काही संख्या असतात. ठीक आहे ना. होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या आहे. ही 3 ही पूर्ण संख्या आहे, 4 ही पूर्ण संख्या आहे म्हणजे होल नंबर आहे. ठीक आहे. पण तेच जर 3.567 जर म्हणलं आपण तर ही संख्या काय 3 पेक्षा जादा आहे पण 4 पेक्षा कमी आहे. बरोबर. पण दोघांच्या मधली संख्या दाखवायची असेल तर डेसिमल वापरतात. ठीक आहे. मग ती म्हणलं 3.992 ही पण काय झाली 3 आणि 4च्या मध्ये झाली. 3.0002 ही काय झाली 3 आणि 4च्या मध्ये झाली. 3 पेक्षा जादा आहे पण 4 पेक्षा कमी आहे. तीच म्हणलं की 4.000 तर काय झाली ही होल संख्या झाली, पूर्णपणे 4 झाली. पण याच्या जागी जर असं झालं 4.0004 तर ही काय झाली 4 आणि 5च्या मध्ये झाली, म्हणजे 4 पेक्षा मोठी आहे पण 5 पेक्षा कमी आहे. ठीक आहे, लक्षात येते. ह्या केससाठी डेसिमल वापरला जातो. ठीक आहे. तर मग तसंच फ्रॅक्शन पण, फ्रॅक्शन देखील तसंच 3 आणि 4च्या मध्ये पुन्हा 3 होल संख्या आहे, 4 होल संख्या आहे. मधली संख्या दाखवायची म्हणजे 3.4/11 काय झाली 3 पेक्षा जादा आहे पण 4 पेक्षा काय कमी आहे. मधली संख्या दाखवायची असेल तर आपल्याला काय वापरता येतं फ्रॅक्शन वापरता येतं. त्याच प्रकारे 4.2/11 म्हणलं किंवा 4.2/13 म्हणलं तरी पण ही 4 पेक्षा काय मोठी आहे पण 5 पेक्षा काय कमी आहे. तर मग लक्षात येते तुमच्या की 2 संख्यांच्या मधली संख्या दाखवायची असेल तर आपला फ्रॅक्शन आणि डेसिमल हे वापरावं लागतं. ठीक आहे. मग फ्रॅक्शन आणि डेसिमल तर समजलं. आता डेसिमल टू पर्सेंटेज करायचं. मग डेसिमल नंबर काय समजा 0.35 याला काय करायचं आपल्याला पर्सेंटेज करायचं. पर्सेंटेज करायचं म्हणजे इंटू किती करणार 100 करणार म्हणजे 2 पॉईंट पुढे सरकणार म्हणजे किती झाले 35%. ठीक आहे, लक्षात येते. मग एक लक्षात आलं असेल तुमच्या कुठल्याही नॉर्मल कडून म्हणजे कसं फ्रॅक्शन कडून पर्सेंटेज कडे जायचं किंवा डेसिमल कडून पर्सेंटेज कडे जायचं. कुठं जायचंय शेवटी आपल्याला पर्सेंटेज कडे जायचंय. जर पर्सेंटेज कडे जायचं असेल तर 100 ने गुणवला. ठीक आहे, म्हणजे मला कुठल्याही फॉर्मचा पर्सेंटेज करायचा तर 100 ने गुणायचं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कुठल्याही फॉर्मचा म्हणजे फ्रॅक्शन फॉर्म असेल किंवा डेसिमल फॉर्म असेल किंवा रेशो फॉर्म असेल त्याला जर फ्रॅक्शन डेसिमल किंवा रेशोला आपल्याला पर्सेंटेज कडे जायचं तर त्याला मल्टिप्लाय बाय 100 करावं लागतं. ठीक आहे. आणि पर्सेंटेज पासून फ्रॅक्शन किंवा पर्सेंटेज पासून डेसिमल किंवा पर्सेंटेज पासून रेशोकडे यायचं तर आपल्याला डिवायडेड बाय 100 करावं लागतं. ठीक आहे ना, लक्षात आलं. ओके. आता एकच लक्षात ठेवायचं की पर्सेंटेज कडे जायचं म्हणल्यावर काय करायचं 100 ने गुणायचं. ठीक आहे ना, लक्षात राहील. आता कुठलाही आपण घेऊ जसं की आपण म्हणलं 3/5. ठीक आहे, याला काय करायचं आपल्याला समजा पर्सेंटेज करायचं. पर्सेंटेज कडे जायचं म्हणलं गुणायला 100. ठीक आहे, हे सॉल्व्ह केलं की तुमचं पर्सेंटेज आन्सर येणार आहे. ठीक आहे, जसं की 5 दुने 10 0 20 त्रिकी झाले 6 झाले 60%. ओके. हेच जर आपण म्हणलं 0.75 आहे आणि याला आपल्याला पर्सेंटेज करायचं पुन्हा पर्सेंटेज कडे जायचं. पर्सेंटेज कडे जायचं म्हणजे इंटू किती करणार 100 म्हणजे काय झालं 2 पॉईंट सारखवायचे म्हणजे 75. ओके, लक्षात आलं. आता तेच उलट कसं तर पर्सेंटेज पासून लांब पळायचे. पर्सेंटेज पासून लांब पळायचं म्हणल्यावर फ्रॅक्शन कडे जायचं किंवा डेसिमल कडे जायचं. त्यावेळेस काय करायचं तर डिवायडेड बाय किती करणार 100 करणार. ठीक आहे, म्हणजे जसं की आपण म्हणलं 60% पर्सेंटेज करून फ्रॅक्शन कडे जायचं. 60% म्हणजे 60 डिवायडेड बाय 100 करणार म्हणजे 20 त्रिक 60 20 पंचे 100 म्हणजे फ्रॅक्शन फॉर्म झाला तुमचा 3/5. येतंय लक्षात. तेच जर समजा 0.45 म्हणलं ठीक आहे हे काय किंवा 45% म्हणलं. ठीक आहे, आता त्याला डेसिमल कडे जायचंय. डेसिमल कडे जायचं म्हणलं की 45 डिवायडेड बाय 100 करणार म्हणजे 2 पॉईंट अलीकडे येणार म्हणजे 0 पॉईंट किती झाले 0.45. येतंय लक्षात. ठीक आहे, मग कन्वर्जन जर आपल्या लक्षात आले असतील तर
तर मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण जे पाहणार आहोत सिम्प्लिफिकेशन मध्ये, की सिम्प्लिफिकेशन मध्ये कोणत्या टाईपचे प्रॉब्लेम येणार आहे, कसं येणार आहे, कसं सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. तर फक्त तुम्हाला मी 5 टाईपचे एक्झाम्पल लिहून देणार आहे. ते आपण जशी व्हिडिओ पाहतोय तसं लिहित चालायचं. 5 टाईपचे एक्झाम्पल देणार. त्या 5च्या बाहेर कुठलंच एक्झाम्पल तुम्हाला कुठल्याच पेपरला येणार नाही, याची गॅरंटी माझी. ठीक आहे ना. पण तेच 5 एक्झाम्पल आहे, 5 टाईप आहे, समजून घ्यायची. ठीक आहे. आणि आपल्याला त्यात शॉर्टकट पण मारायचंय. शॉर्टकट कसा मारायचा ते पण लक्षात घ्या. मी एक एक टाईप घेतो, सिंपल मग आपण एक्झाम्पल बघूयात त्याचे. ठीक आहे. पहिलं एक्झाम्पल जा. ठीक आहे. एक टाईपचे टाईप समजा ए आहे. ठीक आहे. ए टाईप आहे, याच्यावरती आपण एक्झाम्पल घेऊ. ए टाईप मध्ये पहिलं एक्झाम्पल. ठीक आहे. जसं की 40% ऑफ 250. दुसरं एक्झाम्पल 600% ऑफ 1 2 3 समजा. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घेतो. तिसरं एक्झाम्पल की 55% ऑफ 400. ठीक आहे. 3 एक्झाम्पल. ठीक आहे ना. हा टाईप फर्स्ट आहे. कसा ओळखायचा ते पण सांगतोय. ठीक आहे ना. लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. पहिलं बघा, 40% ऑफ 250 याला बाहेर घेऊ. 40% ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन 250 असं म्हटलं. ठीक आहे. मग आपल्याला माहितीये हा 0 0 कट होईल. ठीक आहे. हा 0 कट होईल. ठीक आहे. त्यानंतर 25 गुणिले 4 राहतील. 25 चौक किती आहे? 100. ठीक आहे. हे त्याचा आन्सर. ओके, लक्षात ठेवा. आता ज्यावेळेस इथून पुढं कधी पण पर्सेंट आलं आणि त्याच्यासोबत 2 शून्य आले तर ते कट होतात. लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल पेपरला दिसणार आहे आपल्याला, असं एक्झाम्पल पेपरला दिसणार आहे वरती स्क्रीन वरती. हे आपल्याला तोंडी सॉल्व्ह करायचं. कसं? पर्सेंटला 2 शून्य गेले, 55 गुणिले 4 हेच आपला आन्सर आहे. ठीक आहे. म्हणजे आपण म्हणू 4 5 20 आहे, हातचे 2 आहे, 4 5 20 आणि 2 किती आहे? 22. 220 झाला आन्सर. ठीक आहे. म्हणजे आपली स्टेप काय असेल, जसं की इथे पर्सेंटला 2 शून्य गेले, आपली स्टेप काय? साहित्य किती आहे? 18. हातचा किती? नेक्स्ट बारसक किती? 72. 72 ने किती झाले? 73 झाले. 47. ठीक आहे. त्यातही साहित्रिक 18 म्हणलं तर शेवटचा ऑप्शन 8 कुठं दिसतोय? 5 पैकी कुठं 8 दिसतोय का? सगळ्यात शेवटी तो बघायचा, तो ऑप्शन क्लिक करून टाकायचा. ठीक आहे. स्वतःवर विश्वास ठेवायचा. ठीक आहे. होणार. ठीक आहे. बरोबर येणार. किती सोडवलं तरी शेवटी 8 एकाच ठिकाणी असेल तर तोच 8 आणि तोच ऑप्शन असणार. बरोबर आहे काय? ठीक आहे. पहिला टाईप समजला. काय करायचं याच्यात? पर्सेंटेजला 2 शून्य उडवायचे. ठीक आहे. मग 2 एक्झाम्पल तुम्ही ट्राय करून बघा बरं. 45% ऑफ 900 आणि 60% ऑफ 120. तिसरं 30% ऑफ 450. ठीक आहे. करा. 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करा. व्हिडिओ पॉज करा. 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि आन्सर बघा. पटापटा आलं पाहिजे आन्सर. ठीक आहे बघा. काही अवघड नाहीये, एकदम सोपं आहे. आपण सोपं म्हणलं की सोपं आहे. ठीक आहे ना. पर्सेंट आहे. ठीक आहे. पॉज केली असेल व्हिडिओ तुम्ही, आन्सर तुमच्या आता क्रॉस व्हेरीफाय करून बघा. 45% पर्सेंटला 2 शून्य गेले, आपला आन्सर 45 गुणिले 9. 9 5 45. हात किती? 4. 9 चौक 36 आणि 4 किती झाले? 40 झाला 400. ठीक आहे. दुसरा पाहिजे. पर्सेंट आहे, 2 शून्य उडवले, बारस किती आहे? 72. पेन न उचलता आन्सर आहे. पेन न उचलता आन्सर. पर्सेंटला 2 शून्य गेले, 45 गुणिले 3 135 आन्सर. पर्सेंटला 2 शून्य गेले, 45 गुणिले 30 म्हणजे किती झाले? 135. हे बघा, 45 त्रिक 135. लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा. हे कायम येणार आहे पेपरला कायम येणार एक्झाम्पल आहे. ठीक आहे. किंवा जर आपल्याला जमत नसेल तर 3 5 15 हात चालला 1 3 चौक 12 आणि 13 हे तर होणारच. हे तर आपल्याला समजतंय की नाही? ठीक आहे ना. ओके. पहिला टाईप समजला असेल आपला. आता आपण जाऊ दुसऱ्या टाईप. ठीक आहे. बी. दुसरा टाईप. पहिले एक्झाम्पल, पहिले 3 एक्झाम्पल सोडून दाखवतो, 3 तुम्हाला देतो. 45% ऑफ 420. 65% ऑफ 7 किंवा 220. ठीक आहे. नेक्स्ट
32% ऑफ 550. ठीक आहे. ओके, 3 एक्झाम्पल बघ. मागच्या एक्झाम्पल मध्ये काय होत होतं, पर्सेंटला 2 शून्य उडत होते. इथं बघा बरं 2 शून्य आलेच नाही. ठीक आहे ना, पर्सेंटला 2 शून्य उडत नाही. बरोबर. मग आता आपण एखादं एक्झाम्पल याच्यातून खाली घेतलं. समजा हे एक्झाम्पल उचललं आपण की 32% ऑफ म्हणजे मल्टिप्लाय 550. ठीक, नियमाने तर आपण हा शून्य कट करणारच. बरोबर आहे का? ठीक आहे. नेक्स्ट राहिलाय 10. आता भाग जातोय का बघा. पहिला 5 ने भागलं, 5 दुने 10, इथं 5 ने भागलं 11 5 55. एकदम बरोबर. 2 ने भागलं, बे एक बे आणि बेसक 12 किंवा 16 दुने 32. 11 ने मल्टिप्लाय करायचं म्हटल्यावर पहिला लिहायचं 6, मग 6 ने किती आहे 7 आणि लास्टला किती आहे 1, म्हणजे याचा आन्सर किती आहे 176. ठीक आहे. काय केलं पुन्हा एकदा ओव्हरव्ह्यू. 32% ऑफ 550 होता. 550चा शून्य कट केला आपण. 55 ला आपण 5 ने भाग दिला, इथं 5 ने दिला 2 आला, 55 ला 5 ने दिला 11 आला, पुन्हा 2 ने भाग दिला 16 झाला. ठीक आहे. 16 गुणिले 11 ने 176 झाला. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता हेच एक्झाम्पल आपण कशा पद्धतीने पेपरला बघायचं, म्हणजे याच्याकडे बघायचं कसं ते सांगतोय. ठीक आहे. जसं की एक एक्झाम्पल घेच. जेव्हा आपण हे बघा 32% म्हणतोय, एक मिनिट, 320 होतं का, नाही 220 होतं आहे ना. ठीक आहे. हा, तर 32% आहे. 32% ऑफ 550 आहे. एक लक्षात घ्या, झिरोला झिरो आहे. ठीक आहे ना, एक लक्षात घ्या. 10 म्हणजे 5 गुणिले 2 आहे. बरोबर. म्हणजे काय, जर 10ला मला उडवायचंय तर एकाला 5 ने एकाला 2 ने वरती भाग द्यावा लागेल, त्याच वेळेस तो 10 उडणार आहे. ठीक आहे ना, हे माझ्या डोक्यात फायनल झालं. एक शून्य तर उडवला, एक शून्य राहतोय, त्याला एकाला 5 ने एकाला 2 ने म्हणजे 5 दुने 10, 10 खाली जर 5 ने 2 ने भाग दिला तर 10 उडतो, वरती 5 ने 2 ने भाग दिला तर खालचा 10 उडणार आहे. समजते ना. ठीक आहे. मग आता बघूयात ह्या बेसवरती. मग ज्या वेळेस आपल्याला हे एक्झाम्पल दिसणार पेपरला, आपण काय करणार, पर्सेंटला एक शून्य मनातच उडवणार. आता पाहणार, एकाला 2 ने भाग जातोय म्हणजे 16 आहे, एकाला 5 ने भाग जातो म्हणजे 11 आहे, आणि आपली ही पहिली स्टेप लिहिणार आपण. एक्झाम्पल तर लिहिणारच नाही पेपर. 11 ने गुणायचं म्हणल्यावर पहिला 6 आहे, 6 आणि 1 7 आहे आणि 1 आहे. झालं का सोपं. ठीक आहे. एक करून दाखवतो. पर्सेंटला एक शून्य जाणार, एकाला 2 ने भाग दिला की झाला 21, एकाला 5 ने भाग दिला की झाला 9, 9 5 पंचा, 21 दुने 42. हा, 21 9 किती आहे 189, किंवा 9 1 9 आणि 9 दुने 8. नाही पाडा 5 5. ओके. नेक्स्ट 65% आहे बघा. पर्सेंटला एक शून्य गेला, एक 5 ने एक 2 ने, 5 ने भाग दिला तर 3 5 65, 2 ने भाग दिला तर 11 दुने 22, पुन्हा 11 ने मल्टिप्लाय करायचं, पहिला लिहायचा 3, 3 ने किती 4 आणि लास्टला लिहायचा 1, म्हणजे किती झाला 143. आलंय का लक्षात, समजतंय का. म्हणजे आता जसं पुढे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे, तुमच्या लक्षात येईल. एकाला 5 ने एकाला 2 ने आणि एक शून्य उडवायचं. मग 2 टाईप पाहिले आपण. पहिला टाईप पाहिला, पर्सेंटेज मध्ये काय होतं, दोन्ही शून्य उडतात. दुसरा पाहिला, एकाला 2 ने एकाला 5 ने भाग देऊन एक शून्य उडवायचा आणि एक शून्य ऑटोमॅटिकली असतोच. ठीक आहे. मग मी 2 3 एक्झाम्पल देतोय, तुम्ही ट्राय करा बघा. ठीक आहे. बी टाईप, पहिलं, दुसरं आणि तिसरं. ठीक आहे. 3 एक्झाम्पल. पहिला घ्या, 35% ऑफ 320. दुसरा 42%, खाली लिहितो थोडस मी, 42% ऑफ 450. तिसरा 150% ऑफ 16. ठीक आहे. ओके. बघा, व्हिडिओ पॉज करा, तिन्हीचे तिन्ही एक्झाम्पल ट्राय करा, आपण लगेच आन्सर घेऊया त्याची. ठीक आहे. झाले असतील, मी स्टार्ट करतोय. हे बघा, आता असं एक्झाम्पल दिसतं पेपरला, पुन्हा बरं का, असं एक्झाम्पल दिसतं पेपरला. आपली स्टेप पहिली, आपण फक्त बघायचंय पर्सेंट एक शून्य उडाला, एकाला 5 ने भाग दिला 5 7 35, एकाला 2 ने भाग दिला 16 2 32. झालं का. 16 किती आहे 112 हे आपला आन्सर. एकदम सिंपल. पर्सेंट एक शून्य उडाला, एकाला 2 ने भाग दिला 8 झाला,
एखाद्याला 5 ने भाग दिला 3 झाला 8 त्रिक 24. नेक्स्ट पर्सेंट 1 शून्य उडाला. एकाला 5 ने भाग दिला 9, एकाला 2 ने भाग दिला 21, पुन्हा 21 9 आत्ताच पाहिला होता 189. ठीक आहे, समजतंय काय? ठीक आहे. मग नेक्स्ट टाईप आपला हा बी टाईप कव्हर झाला असेल तर नेक्स्ट टाईप आन्सर पण चेक करून घ्या व्यवस्थित. सी टाईप. सी टाईप मध्ये काय तर पाहिजे 40 आत्ताच घेतलं आपण 32% ऑफ 155. चला ठीक आहे. नेक्स्ट दुसरा 125% ऑफ 22. ठीक आहे. तिसरा 16% ऑफ 150. 16% ऑफ 165 घेतो. इथं 55 ऑलरेडी घेतलाय. ठीक आहे. चलो स्टार्ट करूयात आपण. आता एक्झाम्पल याच्यामध्ये काय झालं की शून्य तर काय उडत नाही कुठंच, डायरेक्टली शून्य तर काय उडत नाही. ठीक आहे. मग आता कसं करायचं? मग पहिला समजा हे एक्झाम्पल घेतलं, याला घेतलं किंवा कुठलाही घेऊ, चला याला घेऊ. 16% ऑफ 160. ठीक आहे. पहिलं आपल्याला माहिती आहे की बाबा इथं कितीने भाग जातो कितीने नाही आपण बघूयात. 4 ने जातो, इथं 4 चौक 16 आणि 25 चौक 100 झाले. इथं 5 ने जातो, 5 5 25 आहे, इथं 5 त्रिक 15, एक उरला पुन्हा 5 त्रिक 15 आहे. आन्सर आपलं राहिले 33 गुणिले किती 4 आणि डिवायडेड बाय किती राहिले 5. हे आपला आन्सर आहे. मग परत 4 त्रिक किती आहे 12, हातचा किती 1, पुन्हा 4 त्रिक 12, 12 ने किती झाला 13 आणि डिवायडेड बाय किती आहे 5. हे काम सगळ्यात अवघड आहे. 5 ने भागणं म्हणजे 5 दुने 10, खाली किती उरले 3, 5 30, खाली किती उरले 2, 5 24 म्हणजे 26.4. ठीक आहे. एखाद्याला माहिती असेल तर मी सांगतो पुन्हा एकदा. जर समजा 132 डिवाइडेड बाय 5 असेल, ज्या संख्येला 5 ने डिवाइड करायचं काय करायचं, एक पॉईंट अलीकडे यायचं आणि दुप्पट करायचं. 13 ची दुप्पट 26 आहे आणि 2 ची दुप्पट किती आहे 4. ठीक आहे. आला 26.4. समजतंय का? ठीक आहे. शॉर्टकट मारायला म्हटले तर ट्रिक भरपूर आहेत. ठीक आहे. पण हे एक्झाम्पल आपण काय केलं, पूर्ण ओव्हर युजर पाहिला तर 16% ऑफ 100 होते, ऑफ 165 होते. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा 4 ने भाग दिला. ठीक आहे. 4 ने भाग दिल्यावर 25 झाला, 4 ने भाग दिल्यावर 4 झाला. नंतर 5 ने भाग दिला, यालाही 5 ने भाग दिला 33 झाला. पुन्हा 33 गुणिले 4 डिवायडेड बाय 5 लांबूनच चाललंय ते. ठीक आहे. हे तर काय आपल्याला जमणार नाही. ठीक आहे. मी सोपं सांगतो तुम्हाला. हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायला पाहिजे, कसं एक्झाम्पल सॉल्व्ह करायला पाहिजे. पहिलं 16% ऑफ 165. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे हा 100 म्हणजे काय 10 गुणिले 10 आहे. बरोबर काय? आणि 10 गुणिले 10 म्हणजे एक 10 म्हणलं तर 5 गुणिले 2 आहे आणि दुसरा 10 म्हणलं तर 5 गुणिले 2 आहे. असं आहे. बरोबर. हा 5 गुणिले 10 आहे आणि हा पण 5 गुणिले 10 आहे. एक 10 उडवायचा असेल तर 5 ने आणि 2 ने भाग गेला पाहिजे वरती. दुसराही 10 उडवायचा असेल तर 5 ने 2 ने भाग गेला पाहिजे. बरोबर. आता एक 10 जर उडवायचा आहे तर इथं 5 ने भाग जातोय बघा, 5 त्रिक 15 आणि एक उरला 5 त्रिक 15. इथं 2 ने भाग जातोय. बरोबर. एक 10 उडाला. आपल्याला लक्षात आलं असेल 5 ने भागलं 2 ने भागलं म्हणजे 10 उडाला. आता दुसरा 10 उडवायचा म्हणल्यावर पुन्हा 5 ने 2 ने भाग देणं गरजेचं आहे. पण 5 ने तर काही जात नाही, 2 ने जातोय. 2 ने दिल्यानंतर पुन्हा 5 तासाचा राहील जिवंत, तो त्रास देणार आपल्याला. बरोबर आहे की नाही? मग आपल्याला जर गुणायचंच आहे तर मग या 5 गुणे 10 जिवंतच ठेवू आपण, राहू तसंच. आपण फक्त म्हणून 8 गुणिले 33 करून घेऊ. किती झाले 8 त्रिक किती आहे 24, आजचे किती 2, 8 त्रिक 24, 24 आणि 2 किती झाले 26. खाली एक 10 जिवंत आहे म्हणजे डिवायडेड बाय 10 आहे. आला पॉईंट म्हणजे किती झाला 26.4. सहज आन्सर आले. इथं आपण काय करतोय पुन्हा मगाशी काय केलं होतं 2 ने भागलं पुन्हा 5 ने भागत बसलो. ठीक आहे ना, म्हणजे लांबून चाललं. एक्झाम्पल बघा. पर्सेंटला खाली 2 शून्य आहेत. एक शून्य उडवायचा म्हणल्यावर एकाला 5 ने भाग द्यायचा, एकाला 2 ने द्यायचा. 5 ने दिला तर 5 त्रिक 15, 5 एक 5, 2 ने दिला तर 16 होईल. आता परत जातोय याला बघा 2 ने जातोय पण द्यायचा नाही, हात आवरता घ्यायचा. ठीक आहे. खाली 10 शिल्लक आहे, जिवंत आहे, लक्षात ठेवायचं. मग आता फक्त आपल्याला काय करायचं 16 एक 16, हातचा 1, 16 त्रिक 48 आणि एक किती झाला 49 आणि खाली एक 10 शिल्लक आहे 49.6. ठीक आहे. जास्त त्रास नाही होणार याच्यात. आले लक्षात. ठीक आहे. तेच खाली बघू 125% खाली किती आहे 2 शून्य आहेत.
एक शून्य उडवायचा म्हणल्यावर वरती एकाला 5 ने एकाला 2 ने द्यायचा, एकाला 2 ने दिला तर 11 झाला, एकाला 5 ने दिला तर 5 2 10 5 25 झाला. सिंपल आहे, सिंपल. आता पुन्हा खाली एक 10 शिल्लक आहे, राहू देऊ तो 10, काही बरं तो काही त्रास देत नाही आपल्याला. 11 ने मल्टिप्लाय करायचं, पहिला लिहायचा 5, 5 आणि 2 7 आणि लास्टला किती 2, खाली 10 शिल्लक आहे 27.5. आन्सर संपलं. येतंय का, लक्षात येतंय का? ठीक आहे, वेळ वाचणार आहे. एक क्वेश्चनला तुमचे 10 सेकंद जरी वाचले तरी सुद्धा आपल्या कामाचे आहे. ठीक आहे ना, लक्षात. क्वांटचा पेपर तुमचा 35 क्वेश्चन आहे आणि टोटल 20 मिनिटाचा तुमचा सेक्शनल टायमिंग आहे. 35 क्वेश्चन म्हणजे एका क्वेश्चनला जर तुम्ही 10 सेकंद जरी वाचवले तरी 35 ला तुम्ही ढोबळ मानाने जर 360 सेकंद वाचवताय तर डिवायडेड बाय 60 केलं तर तुमचा पेपर 6 मिनिटं वाढतो. 20 मिनिटाचा पेपर 26 मिनिटाचा होतोय जर 10 सेकंद जरी वाचले. आणि ह्या प्रोसेसमध्ये तुमचे 100% या 5 ते 6 एक्झाम्पल जे येणार सिम्प्लिफिकेशन वरती जे पर्सेंटेजचे त्यात वाचणार म्हणजे वाचणार गॅरंटी. ठीक आहे ना, त्यामुळं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. बेसिक समजून घ्या. हे बघा, एक्झाम्पल ज्यावेळेस सॉल्व्ह करणार आहे त्यावेळेस आपण 100% एकदम डिटेलिंग मध्ये पहा. आता जसं एकदमच खूप बारीक बारीक डिटेल पाहतोय आपण, तसं एक्झाम्पल सोडताना तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे आपला वेळ वाचतोय, प्रत्येक क्वेश्चन मग काही ना काहीतरी वाचतंय आपला. आधी आपण कसं सॉल्व्ह करत होतो आणि आता आपण कसं सॉल्व्ह करतोय, फरक पडतो लगेच. ठीक आहे, 3 एक्झाम्पल ट्राय करायला देतोय बघा. 45% ऑफ 62, त्यानंतर 32% सॉल्व्ह करायला घ्या तुम्ही, पुढचं घेतो. 32% ऑफ 55. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड नंबर 115% ऑफ 60. ठीक आहे, बघा 3 एक्झाम्पल ट्राय करा. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही ट्राय केला असेल तर आपण डायरेक्टली आता आन्सर कडे जाऊयात. ठीक आहे, आणि आन्सर चेक करायचे सगळ्यांनी, प्रत्येकाने सॉल्व्ह करून बघायचं बरं का. ठीक, काय अडचणी असतील तर लगेच कमेंट मध्ये सांगायचं, मी तुम्हाला अडचणी सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या ज्या पीपीटी आहेत त्या तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन वरती सगळ्या मिळून जातील, आशाच्या आशा. ठीक आहे, हे आता हे एक्झाम्पल मनाने घेतोय आपण, याच्यात भरपूर एक्झाम्पल आहेत, ते एक्झाम्पल पण आपल्याला सॉल्व्ह करून बघायचे. ठीक आहे ना, तर मग याच्यामध्ये कमी नाही पडायचं, कारण प्रॅक्टिसच आपल्याला याच्यातून वाचू शकते. ठीक आहे, प्रॅक्टिस जर केली आपण तरच आपल्याला एक्झाम्पल पटापटा सॉल्व्ह करता येतील. ओके, नेक्स्ट पर्सेंटेज. खाली 2 शून्य आपले एकाला उडवायचे, एकाला उडवायचं म्हणजे एकाला 5 ने भाग दिला, एकाला 2 ने भाग दिला. ठीक आहे, भाग तर तुम्हाला देता येईल. खाली 1 शून्य बाकी बरं का, लक्षात ठेवायचं. 9 1 9 आहे, 9 3 किती आहे 27. संपला. हे अवघड हे काही त्रास आहे का, काही त्रास घेतला का आपण? जर आपण इथं अजून जर कमी करत बसलो तर अजून त्रास होतो. ठीक आहे ना, हे बघ पर्सेंट 2 शून्य खाली, एकाला उडवायचं एकाला 5 ने भाग द्यायचं, बरोबर. 11 5 55, एकाला 2 ने दिला ते झाला 16. काय करायचंय, पहिला लिहायचं 6, 6 ने किती 7, परत 1. आन्सर. काही अवघड, काही त्रास आहे का, काही त्रास झाला का? 32% ऑफ 55. आपण कधी त्रास झाला असता ज्यावेळेस तेच 32% ऑफ 55 म्हणलं आणि पुन्हा 2 ने भाग देणार, इथं 2 ने देणार 50 म्हणणार, इथं पुन्हा 10 म्हणणार, 5 ने भाग दिला इथं 11 म्हणणार, पुन्हा याला कमी केला इथं 8 म्हणणार, इथं 5 म्हणणार. झाला त्रास, झाला त्रास. 11 किती 88 डिवायडेड बाय किती येणार 5, कारण याने 5 ने भाग देऊ शकत नाही आपण, बरोबर. मग आता 5 ने भाग द्यायचं म्हणलं की त्रास होणार. काय 5 1 5, खाली किती उरले, किती राहिले, पुन्हा 3 उरले तर 5 7 35, पुन्हा खाली किती उरले 3 राहिले, पुन्हा 5 7. ठीक आहे, हे आन्सर जर तुम्हाला सरळ सरळ डायरेक्टली येत असेल तर एवढं करायची गरज नाहीये. लक्षात येतंय तुमच्या? ठीक आहे, याच्यात वेळ वाचणार आहे 100% आपला, खूप वेळ वाचणार आहे. ठीक आहे ना, बघा पर्सेंट 2 शून्य काय, एकाला उडवायचं एकाला 5 ने भाग दिला, एकाला 2 ने दिला, काय झालं? पाढा आपला पाठ असेल 23 8 184 सोनं पिवळे. जर पाढा पाठ असेल आपला 184, 23 8 184 सोनं पिवळे, डायरेक्ट पॉईंट द्यायचं, आन्सर संपलं. पण नसेल पाढा तर पुन्हा 8 3 24 आहे, हातचे 2 आहे, 8 2 16 आहे, 16 2 18 आहे. ठीक आहे ना, तरी पण आपली आहे. ठीक आहे, लक्षात येते. मग काय करायचं लक्षात येतंय? 3 टाईप पाहिले आपण. पहिल्या टाईप मध्ये दोन्ही शून्य उडतात, दुसऱ्या टाईप मध्ये 1 शून्य उडतो, एकाला 5 ने एकाला 2 ने भाग देऊन आपण दुसरा पण उडवतो.
तिसऱ्यामध्ये एकाला 5 ने एकाला 2 ने भाग देऊन काम होत. आता चौथा टाईप, या चौथ्या टाईप कडे जाऊ. डी. पहिलं एक्झाम्पल, 45% ऑफ 13. दुसरं 32% ऑफ 17. तिसरं 36% ऑफ 41 किंवा आपण म्हणूयात 36% ऑफ 14. अच्छा, थोडा सोपा घेतला. ओके ठीक आहे. मग 45% ऑफ 13. आता बघा याची मजा. तर 45% ऑफ 13 होतंय काय? आपल्याला पटकन असं सुचतंय की नाही यार, याला 5 ने जातो, याला 5 ने जातो, पटकन देऊन टाकू आपण म्हणू 5 9 45, इथं 5 2 10 0 आहे. ठीक आहे. हे जर केलं आपण तर ही आपली चूक आहे, लक्षात घ्या. का? कारण हा 20 नंतर लई त्रास देणार आहे, हा उडण्यासाठी लई त्रास देणार आहे. आपण म्हणू मग 13 व 117 आहे बा, डिवायडेड बाय 20 आहे, पण हे नाहीये. आपला पुन्हा 2 ने भाग द्यावा लागेल, बरोबर का नाही? 2 ने दिला तर 2 पंचे 10 झालं, खाली किती उरले? 1 उरला. पुन्हा 2 8 16 झाले, पॉईंट आला, परत 1 उरला, 2 पंचे 10 झाले. 10 ने भागलं तर तो आला 5 पॉईंट किती? 85. ओके. मग काय ओव्हरव्ह्यू झाला आपला? 45% ऑफ 13 काय होतं? 5 ने भाग दिला आपण, जात होता 9 ने, 9 5 50, 20 5 100, पुन्हा 13 व 117 केले. ठीक आहे. डिवायडेड बाय 20 म्हणलं. 20 ने जर भागायला घेतलं तर 20 ने भाग जात नाही पटकन, मग 2 ने भागलं. 2 ने भागलं तर 58.5 आलं, डिवायडेड बाय 10 म्हणजे 5.85. अहो एवढं सगळं कसं करायचं? जर तुम्हाला अल्टिमेटली मल्टिप्लिकेशन करावंच लागलं तर करायचं कसं? सिंपल. हा काय म्हणलो? जर आपला 0 उडत नाही जोपर्यंत खालचा 10 उडत नाही, आणि 10 कधी उडतो? एकदा 5 ने एकदा 2 ने भाग दिल्यानंतरच उडतो, तोपर्यंत त्याला काहीच करायचं नाही. पहिला जर उडतच नसेल डायरेक्ट, 0 हा आपला कमी होत नसेल, डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं. 13 5 5 किती? 6. सोपं आहे. 13 चोक 52, 52 चा 58. खाली एक आता 0 उडवलाय का? नाही. दोन्ही 0 जसे तसे, म्हणजे काय आलं? झालं का नाही? एवढं सगळं करीत बसण्यापेक्षा डायरेक्ट गेलं कधी सोपं. इथं बघा, आपला 10 उडतोय का? नाही. मग 17 दुने 34, हातचे 3, 17 त्रिक 51, 51 3 किती आहे? 54. आलं, संपलं, काहीच करायचं नाही. इथं बघा, 14 सक 84, हातचे 8, 14 त्रिक किती? 42, 42 नक्की झाले 50, खाली 2 शून्य, आन्सर खलास. काही त्रास आहे का? ठीक आहे ना? आलं का लक्षात? समजतंय का हे? ठीक आहे. 3 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला देतोय, ट्राय करा. डी टाईप मध्ये %31 आहे, प्लस 31% ऑफ 15. ट्राय करा. ठीक आहे, ट्राय करून झालं असेल. मला वाटतंय की हा स्टार्ट करायला काय हरकत नाही. पहिला 16%. ठीक आहे, तुम्ही आन्सर चेक करून घ्या. ठीक आहे, ओके. पहिला 16, 16 त्रिक 48, हातचे किती? 4. 16 दुने 32, 32 आणि 4 किती? 36, हातचे किती? 3. 16 1 16, 16 3 19, खाली 2 शून्य बाकी आहे, 19.68 संपले. 13 1 13, हातचा 1. 13 दुने 26 आणि 1 27, आन्सर 2.73, खाली 2 शून्य बाकी आहे. ठीक आहे. 15 1 15, हातचा 15 त्रिक 45 आणि 146, आन्सर 4.65. नक्की हा टाईप समजला असेल आपल्याला. जाऊयात पुढे. लास्टचा टाईप बघायचा आपल्याला, 5वा, आणि जो की
तेवढाच इम्पॉर्टंट आहे आपल्याला पहिलं एक्झाम्पल. दुसरं 37.5% ऑफ 64, 16.66% ऑफ 36, तिसरं 6.66% ऑफ 40. ठीक आहे, हे 3 एक्झाम्पल आहेत. आता याच्यामध्ये काय चेंज आहे? तर चेंज असा आहे की याच्यामध्ये पॉईंट आलेले आहेत. ठीक आहे ना, पॉईंट आले. आता ज्यांना माहिती आहे, ज्यांनी ऑलरेडी याच्याविषयी माहिती घेतलेली आहे, तर त्यांना माहिती आहे हे फ्रॅक्शनचे आहेत. ठीक आहे, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतोय. स्टार्टिंग पहिली स्टार्ट करू. 37.5% ऑफ 64, इकडे घेतलं त्याला, मोकळ्या जागेत घेऊ, मोकळ्या पटांगणात घेऊ. 37.5% ऑफ 64, एकदम बरोबर. याचा पॉईंट पुढे घ्यायचा, तर याचा पण पॉईंट पुढे घ्यावा लागेल, खाली पण पुढे 25 ने भाग. 25 दुने 25 एक 25, खाली किती उरले? 12. 25 5 125. इथं किती झाले? 25 चोक 100 आणि 0. पुन्हा 5 ने भागलं, 5 त्रिक 15 आणि इथं 5 8 40. 8 ने भागलं तर 8 8 64 आणि 8 त्रिक किती झाले? 24. म्हणजे याचा आन्सर किती आलं तुमचं? 24. ओके, तेच खालचं एक्झाम्पल उचललं. 16.66% ऑफ 36. ठीक आहे ना, मग आपण काय करू? याचे 2 पॉईंट सारखवायचे, ते याचे पण 2 पॉईंट सारखवले. किती भाग द्यायचा? 2 ने द्यायचा का? 2 ने दिला. चला, 2 8 16, 66 चे निम्मे 33 आहे. 10,000 चे निम्मे 5,000 आहे. ठीक आहे, 2 ने भागायचं म्हणजे निम्म करायचं. ठीक आहे, पुन्हा निम्म केलं किंवा 4 ने भागलं. बोला, 4 9 36, इथं 4 ने भागलं, 4 1 4, 1 उरला, 4 2 8, 2 उरले, 4 5 20 आणि 0. पुन्हा कशाने जातोय आपल्याला? 3 ने इथं जात नाही, इथं जात नाही, इथं जात नाही, संपलं. 833 मी इकडे घेतो थोडस. 833 इंटू 9 डिवायडेड बाय 1250. आता कशाने भाग जातोय आपला? 3 ने जात नाही, 2 ने जात नाही, 5 ने जात नाही, स्टक झालो आपण. ठीक आहे, हे का बरं झालं? असं का झालं? का? कारण हा जो घेतलाय आपण, जो 16.66% हा पूर्ण फ्रॅक्शन नाहीये. हे काय? हे 16.6 वरती बार आहे. म्हणजे काय? तो 6 6 6 6 6 6 रिपीट होत जाणार आहे. म्हणजे त्याचा आन्सर असं 16.666666 होत राहणार. ठीक आहे, म्हणजे 16.6 वरती काय? बार आहे. मग याला आपण कसं लिहित असतो? तर याला आपण लिहितो 16.67. एक ढोबळ मानाने अप्रॉक्सिमेट घेतो. 16.6666 होत राहणार आहे, तर 16.67 घेतात. ठीक आहे ना, येथून पाहिलं असेल बराच वेळेस. ठीक आहे, तर मग हा पूर्ण फ्रॅक्शन नाहीये म्हणून तसं झालं. जर आपल्याला याच्या ओरिजिनल फ्रॅक्शन माहिती असता, तर आपलं काम सोपं झालं असतं. मग सगळ्यात पहिले आपण पाहिलं डेसिमल टू पर्सेंटेज, तेच आहे बघा. आला डेसिमल आणि त्याचा पर्सेंटेज आहे, तर कसा? 16.66% म्हणजे जर आपल्याला माहिती असतं तो 1/6 आहे, 1/6 इंटू 36 म्हणजे की जरा 6 6 36, तर याचा आन्सर 6 झाला असतं. तेच हा जो एक्झाम्पल घेतला आपण 37.5% म्हणजे जर तुम्हाला माहिती असतं 3/8 आहे बघा, 3/8 आहे, तर आपलं काम सोपं झालं असतं. 3/8 इंटू आपल्याला काय फक्त करावं लागलं असतं 64, म्हणजे 8 8 64, तर 8 त्रिकी झाला असता 24. हेच जर 6.66% म्हणजे 1/15 आहे, हे आपल्याला जर माहिती आहे, इंटू फक्त 45 आहे, म्हणजे 15 त्रिक 45, डायरेक्ट आन्सर आपल्याला समजलं. ठीक आहे, लक्षात येते. मग आपल्याला हे बघायचे आता की फ्रॅक्शन कसे कसे चालतात. ठीक आहे ना, फ्रॅक्शन कसे कसे चालतात. आणि हे फ्रॅक्शन तुम्हाला आपल्याला जर ज्यांना माहिती नाहीये, आता ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी 2-3 एक्झाम्पल देतोय. ज्यांना नाही माहिती तर त्यांना पुढच्या स्लाइड मध्ये मी क्लिअर करून देतो. ठीक आहे ना, लक्ष द्या. तर ज्यांना माहिती त्यांनी सॉल्व्ह करा. करा. 14.28% ऑफ 343. दुसरा 62.5% ऑफ 864. तिसरा 33.33% ऑफ 81. ठीक, कर.
ओके ओके, चला झाले असतील, ज्यांचे झाले त्यांनी आन्सर चेक करून घ्या. 14.28 म्हणजे किती असतो? 1/7. 7ने याला भागलं तर किती येणार? 7 नाही, 7 7 28 आणि 7 9 63, बरोबर. 7 क्यूब येतो. 62.5 म्हणजे 5/8. 8ने भागलं तर 108 आणि 5ने गुणलं तर 500 किती झाले? 40. ठीक आहे, हे एक्झाम्पल झालं. तर 49 झालं. 33.33 म्हणजे 1/3 आहे. 1/3 ने मल्टिप्लाय केलं तर 27 27 3 81. ठीक आहे ना? आन्सर चेक करून घ्या सगळ्यांनी. ओके, तर मग आता आता हे जे फ्रॅक्शन शिकायचे आपल्याला, की हे फ्रॅक्शन तयार कसे होतात आणि आपल्या लक्षात कसे राहतील. ठीक आहे, तर ते फ्रॅक्शन आपल्याला आता बघायचे. एक स्लाइड घेतोय मी पुढची, म्हणजे जेणेकरून आपल्याला थोडीशी जागा मिळेल. ओके, पर्सेंटेज. ठीक आहे, हे एक्झाम्पल कन्सिडर करू नका, हे आपण नंतर कन्सिडर करू याला. ठीक आहे, सध्या ह्या एक्झाम्पलकडे लक्ष न देता आपण जी खालची मोकळी स्लाइड आहे तिचा वापर करूयात. स्टार्ट करूयात. पहिलं लक्षात ठेवायचा, 1 म्हणजे 100%. 1 म्हणजे 1/1 येतो. ठीक आहे, कुठल्याही संख्येचा छेद 1 असतो. 1 म्हणजे 100%. 1/2 केलं, याला 2 भागलं, ती याला पण 2 भागावं लागेल, झाला 50. 1/3 केलं तर याला 3 भागलं तर याला पण 3 भागावं लागेल. 3 त्रिक 9, 1 उरला. 3 त्रिक 9, 1 उरला. 3 त्रिक 9, 3 त्रिक 33.33. 1/4 म्हणलं तर 4ने भागलं की झाला 25%. 1/5 म्हणलं तर 5ने भागलं की झालं 20%. ठीक आहे ना? पहिले हे 5 बघा. 1/2, 1/3, 1/4 आणि 1/5. जसं 1/2 केलं तसं याच्यात फॉर्म पण असतो 2/2. याच्यात फॉर्म असतो 2/3, 3/3. आहे की नाही? 1/3 असेल, 2/3 असेल, 3/3 असेल, तर याच्या पलीकडे काय नसणार. 1/4 असेल तर 2/4 असेल, बरोबर. त्यानंतर 3/4 असेल आणि 4/4 असेल. 1/5 म्हणलं तर 2/5 असेल, 3/5 असेल, 4/5 असेल आणि 5/5 असे वेगवेगळे फॉर्म आहेत त्याचे, बरोबर. आपला हे येणार आहेत ना. 1/2 म्हणलं 2/2 पण असतो. 1/3 म्हणलं 2/3, 3/3. सोपं आहे, सोपं आहे, लक्षात ठेवा. पहिले हे मूळ जे महत्वाचे हे लक्षात ठेवा. 1 म्हणजे 100%, 1/2 म्हणजे 50%, 1/3 म्हणजे 33.33%, 1/4 म्हणजे 25% आणि 1/5 म्हणजे 20%. ठीक आहे ना? हे लक्षात ठेवायचे. हे कशा लक्षात ठेवायचे? आपण 1ला ज्याने भागतोय, 2ने भागलं तर याला 2ने भागायचं, 100 चे निम्मे झाले 50. 3ने भागलं तर 33.33, 4ने भागलं तर 25%, 5ने भागलं तर 20%, 20 5 100. ठीक आहे, याचे पुढचे फॉर्म कसे? तर 1/2 म्हणजे 50% झाला. 2/2 म्हणजे काय? 2/2 म्हणजे 1 आणि 1 म्हणजे 100%. ठीक आहे, समजला. नेक्स्ट 1/3 म्हणजे किती आहे? 33.33%. तर 2/3 काय म्हणणार? अरे याची 1 म्हणजे किती आहे? 33.33 आहे, तर 2 झाला तिथं, ते याची दुप्पट होईल, म्हणजे किती झाला? 66.66. ठीक आहे, म्हणजे 1/3 झाला 33.33, 2/3 झाला 66.66. 3/3 म्हणजे किती आहे? 3/3 म्हणजे 1. म्हणजेच काय होतं? याची तिप्पट होणार. बघा, याची दुप्पट झाली, जसं की बघा 33.33, त्याची दुप्पट 66.66, त्याची दुप्पट पुन्हा तिप्पट 99.99% होईल का नाही? 33 चे तिप्पट, 33 ची तिप्पट 99.99 होईल. आणि 99.99% म्हणजे 1 कन्सिडर केला जातो, म्हणजे 100%. आता पुढचा 1/4 म्हणजे 25%. 2/4 म्हणलं तर बे एक बे आणि बे दुने 4 आणि 1/2 असतो 50%. 3/4 म्हणलं बघा, जसं 1/4 म्हणजे 25, 25 ची दुप्पट 50, 25 ची तिप्पट 75%, 25 ची चौपट 100%. झाला 4/4 म्हणजे 1 झाला 100. तोच खाली पाहिला. 1/5 म्हणजे 20, 2/5 म्हणजे 40%, 3/5 म्हणजे 60%, 4/5 म्हणजे 80% आणि 5/5 म्हणजे 100%. झाला पुन्हा बंद. ठीक आहे, येते का लक्षात? ठीक आहे, तेच चालू आहे बघा. 1/5 झाला, 2/5 म्हणजे 40, 3/5 म्हणजे 60, 4/5 म्हणजे 80 आणि 5/5 म्हणजे 100%. ठीक आहे, येते लक्षात? ठीक आहे, हे पहिले 5 झाले. ओके, आता मी फॉर्म जे ओरिजिनल मुळे ते लिहून देतो, त्याचे फॉर्म तुम्ही लिहायचे आता मनाने. ठीक आहे, मी पुन्हा लिहितो बघा. 1 म्हणजे सगळ्यांनी लिहून घ्या आता 100%. 1/2 50%, 1/3 33.33,
1/4 25%, 1/5 20%. आलो इथपर्यंत आपण. आता याचे फॉर्म तुम्हाला लिहायचे आज, हा तुमचा होमवर्क आहे. काय याचे फॉर्म म्हणजे कोणता? 1/2 झाला, 2/2 लिहायचा, 1/3 2/3 3/3, 1/4 2/4 3/4 4/4, 1/5 2/5 3/5 4/5 आणि 5/5 हे आपल्याला द्यायचे. ठीक आहे, हे झालं पहिलं. आता पुढे जाऊ. 1/6 6ने भागायचं. याला 6ने भागलं की नाही, तर मी याला पण 6ने भागावं लागेल. मग 6ने भागलं तर 6 1 6, खाली उरले 4, पुन्हा 6 6 36, पुन्हा 6 6 36, पुन्हा 6 6 आला 16.66%. आधी डिस्कस केला होता. नेक्स्ट 1/7 7ने भागायचे. 7 1 7, किती उरले 3, 7 चौक 28, किती उरले 2, 7 2 14, किती उरले 6, 7 8 56 म्हणजे 14.8. 1/8 म्हणलं. 1/8 8ने भागायचे. 8 1 8, खाली उरले 2, 8 2 16, खाली उरले 4, 8 45. नेक्स्ट 1/9 म्हणलं. 9 1 9, 9 1 9, 9 1 9, 9 1 9. 1/10 किती झाला 10%. 10 याला भागलं की 100 आहे. आलं का? हे झाले इथपर्यंतचे फॉर्म. ओके, आता याचे पुढचे पाहिजे आपल्याला. आता त्याच्याकडे लक्ष द्या. जेवढे पेपरला येतात तेवढेच सांगतो व्यवस्थित. ब्लर होते काय? झालंय का फोकस सेट? ओके ओके, चलो स्टार्ट करूयात आपण. हा सॉरी, 1/6 आहे तर 2/6 असेल, 3/6 असेल, 4/6 असेल, 5/6 असेल आणि 6/6 म्हणजे 1 आहे. ठीक आहे, तो काय घेत नाही मी आता. 1/7 आपला पेपरला आहे. 1/7 तर 2/7 पण आहे. एक मिनिट, 2/7 पण आहे आणि 3/7 पण आहे. 4/7 काही येत नाही पेपर. 1/8 1/8 मध्ये आपल्याला 2/8 आहे, 3/8 आहे, 4/8 आहे, 5/8 आहे, 6/8 पण आहे, 7/8 आहे, 8/8 आहे. ठीक आहे ना, 8/8 आहे. ठीक आहे, दिसतोय तिथपर्यंत. 1/9 म्हणलं तर 2/9 आहे, 3/9 आहे, 4/9 आहे. बाकीचे पुढचे तुमच्या लक्षात येऊन जातील. हा काय सोपा आहे, अवघड आहे. आणि 1/10 मध्ये 1/10 असेल तर 10%, 2/10 असेल तर 20%, 3/10 असेल तर 30%. त्याची काही घ्यायची गरज नाही. ओके, स्टार्टिंग करू पाहिजे. 1/6 म्हणजे 16.66. 2/6 म्हणलं तर बे एक बे आणि बेत्रिक 6 म्हणजे किती झाला 1/3 झाला. आणि 1/3 काय? 1/3 आहे 33.33%. ठीक आहे, त्याच फॉर्म मध्ये आला तो बरोबर. ओके, पुढे 3/6. आता 1/6 म्हणजे 16.66, 2/6 म्हणजे 33.33 म्हणजे 1/3. 3/6 म्हणलं तर 1 किती झाला 2 म्हणजे 3 1 3, 3 2 6 आणि 1/2 म्हणजे 50%. पुढे 4/6 म्हणजे काय? बे 2 4 आणि बेत्रिक 6 म्हणजे 2/3 झाला तो. आणि 2/3 म्हणजे काय? 66.66. आहे का लक्षात आपल्या? आहे ना? ठीक आहे. नेक्स्ट 5/6. आता 5/6 नाही माहिती. 5/6 कसं काढता? हा 5/6 आणि त्याच्यानंतर पुढचा काय असतो म्हणलं तुम्ही 6/6 आणि 6/6 म्हणजे 1. तर 5/6 आला कसा? 5/6 कसा आला? 5/6 आला 6/6 मायनस 5/6 बरोबर का? 6/6 मायनस 5/6 म्हणलं तर बरोबर आपला 1/6 येईल ना. ठीक आहे, किंवा आपण जर उलट लिहिलं कसं, हे बघ 6/6 मधून आपला जर 5/6 आणायचा तर आपण याच्यातून 1/6 मायनस करणार. आता हे तर पटलं की नाही? 6/6 मधून 1/6 गेला तर 5/6 भेटेल ना. आणि 6/6 म्हणजे किती असतो? 1 असतो. आणि 1/6 म्हणजे किती आहे? तर 16.66% आहे. तर 5/6 भेटेल ना आपला. लक्षात येते का? 1 म्हणजे काय? 100% आहे. चलो देन 100% मायनस 1/6 म्हणजे 16.66% आहे. बरोबर. मग 100 मधून 16.66 केले तर आपल्याला लगेच सापडेल कोण? 83.33% म्हणजे किती झाला? 5/6. लक्षात ठेवायचं. 83.33% म्हणजे 5/6. ठीक आहे, आलं लक्षात. पुढचा 1/7 म्हणजे 14.28. मग आता 2/7 म्हणजे याची दुप्पट आहे. मग 14ची दुप्पट कोण आहे? 28. आणि 28ची दुप्पट कोण आहे? 56%. ठीक आहे, दुप्पट लक्षात येते. त्याचीच पुन्हा तिप्पट करायची तर 14 त्रिक किती झाले? 42 आणि 28 त्रिक किती आहे? 84. आली 42.84.
ठीक आहे. नेक्स्ट 1/8. 1/8 म्हणजे 12.5 आहे. 2/8 म्हणजे काय झाला 1/4 आणि 1/4 म्हणजे किती झाला 25%. 3/8 किती झाला मग 37.5%. हे बघा 12.5 ऍड करत चालायचं आपला, अवघड नाहीये. 1/8 म्हणजे 12.5. 12.5 मध्ये 12.5 मिळवले 25. 25 मध्ये 12.5 मिळवले 37.5. 37.5 मध्ये 12.5 मिळवले, एक मिनिट, 37.5 3/8 मग 4/8 मग 5/8. ओके. हा, तर हे बघा आता पुन्हा सांगतो. 1/8 म्हणजे 12.5. 2/8 म्हणलं की 12.5ची दुप्पट 25 झाली. 3/8 म्हणलं तर अजून 12.5 मिळवायचे, 25 मध्ये मिळवणार तर 37.5 झाले. 4/8 म्हणलं तर अजून 12.5 मिळवणार तर 50 झाले. 50 मध्ये अजून 12.5 मिळवले तर 62.5% झाले. अजून 12.5 मिळवले तर किती झाले रे 75% झाले. अजून 12.5 मिळवले तर 87.5% झाले. अजून 12.5 मिळवले तर 100% झाले. ठीक आहे. 12.5 ऍड करत जायचे. ठीक आहे. आणि हा महत्वाचा आहे, आपल्याला पेपरसाठी सुद्धा महत्वाचा आहे. पेपरमध्ये कुठं कुठेतरी एका ठिकाणी तरी दिसणार म्हणजे दिसणार. 1/8 फार महत्वाचं. 1/8 12.5%. हे बघा 12.5 ऍड करत चालू, अवघड नाहीये. ठीक आहे ना. हे बघा पहिल्यांदा स्टार्टिंगला असं वाटू शकतं आपल्याला की अरे एवढं कधी व्हायचं नाही, होत एकदम सोपं आहे. तुम्ही त्याला टॅक्टिकफुली पहा. 12.5 ऍड करायचे ना आपल्याला. 1/8 म्हणजे 12.5. 12.5ची दुप्पट म्हणजे 12.5 25 झाला 2/8. 25 मध्ये 12.5 मिळवले झाले 37.5 झाला 3/8. 37.5 मध्ये 12.5 मिळवले झाले 50 म्हणजे 4/8. 50 मध्ये 12.5 मिळवले झाले 62.5% म्हणजे 5/8. 62.5% मध्ये अजून 12.5 मिळवले झाले 75, काय झालं 7/8. सॉरी 6/8. त्याच्यात पुन्हा तुम्ही 12.5 मिळवले 87.5 म्हणजे किती झाले 7/8. त्यात 12.5 मिळवले 100% झाले 8/8. त्याच्यात 12.5 मिळवले तर 112.5 म्हणजे झाला 9/8. ठीक आहे, समजले. ओके. नेक्स्ट एक अजून 1/9. 1/9 म्हणजे 11.11 आहे. तर 2/9 काय असेल 22.22. हे तर लय सोपं आहे. 3/9 काय असेल 33.33. 4/9 काय असेल 44.44. 5/9 काय असेल 55.55%. काय एकदम सोपं आहे. ठीक आहे, लक्षात येतंय का. ओके ठीक आहे. मग पुन्हा याचे फॉर्म आज आपल्याला तुम्हाला मी पहिले जे मूळ फॉर्म आहेत ते लिहून देतोय, बाकीचे फॉर्म आपल्याला तयार करायचे आज. ठीक आहे. जसं की आपण पाहिला 1/6 आणि 1/6 म्हणजे 16.66%. रिपीट करा चला तुम्ही पण. नेक्स्ट 1/7. 1/7 म्हणजे 14.28%. नेक्स्ट 1/8. 1/8 म्हणजे 12.5%. नेक्स्ट 1/9 म्हणजे 11.11%. 1/10. 1/10 म्हणजे 10%. ठीक आहे. आता नेक्स्ट 1/11. 11ने भागायचं 9.09%. 1/12. 12ने भागायचं 8.33%. 1/13. 13ने भागायचं 13×7=91 7.69%. नेक्स्ट 14 याचे निम्मे ना 1/7 चे, याचे निम्मे येतील 7.14%. ठीक आहे ना. निम्मे समजते का नाही. अरे 1/7 चे जर निम्मे केले आपण, निम्मे म्हणजे 1/2 ने मल्टिप्लाय करायचे ना, म्हणजे की झाला 1/किती झाला 14. तोच 1/7 म्हणजे 14.28 आहे. त्याला जर 1/2 केलं तर 2×7=14 आणि 2×1 आणि 2×4 झाले 7.14. येते लक्ष. नेक्स्ट 1/15 आहे. 1/15 म्हणजे 6.66. ठीक आहे. हे फॉर्म आपल्याला असेच पाहिजे. याचे सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म नाही केले म्हणजे काय 1/11 9.09. 2/11 3/11 5/11 4/11 हे आपल्याला लगेच लक्षात येतील. आणि खाली जे आहेत ते यांचे पुढचे जे प्रकार आहेत ते विचारत नाही पेपरला. म्हणजे कसं 2/12 3/12 4/12 हे काही येत नाही. 2/13 3/13 क्वचित कुठेतरी तुम्हाला दिसल, पण तसं एवढं इम्पॉर्टंट नाहीये. याच्या आधीचे तुम्हाला फॉर्म इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतरचे फॉर्म जरी नसले तरी पण चालेल, तरी पण तुमचं काम भागेल. ठीक आहे ना. तर मग आपलं हे आज सगळे फॉर्म पाठ करायचे. ठीक आहे ना. हे सगळे फॉर्म पाठ करायचे. याच्यात पुढचं लेक्चर
याचीच एक्सरसाइज आहे. आज आपल्याला सगळे फॉर्म वाचायचे, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर समजतोय पुन्हा बघायचा. पुन्हा बघितलं की बेसिक आहे, सगळं सिम्प्लिफिकेशनचं बेसिक आहे. पुढच्या एका लेक्चरमध्ये आपण याच्यावरती बेसिस सगळे एक्झाम्पल पूर्ण जे सिम्प्लिफिकेशन बेसवरती ते एक्झाम्पल आणि सोबतच वर्ड प्रॉब्लेमची कन्सेप्ट पाहायला सुरुवात करू. ठीक आहे ना. तर आय होप आजचं लेक्चर आपल्याला समजलं असेल. हे व्यवस्थित लिहून घ्या. मी बाजूला सरकतोय, स्क्रीनशॉट निघत असेल तर स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करा व्हिडिओ, सगळे फॉर्म लिहून घ्या. सगळे फॉर्म आपल्यासाठी महत्वाचे. पूर्ण थ्रू आउट बुक मध्ये आपल्याला हे सगळे फॉर्म येणार आहे, त्याच्यामुळे याच्याकडे विशेष लक्ष द्या. ठीक आहे. हे आपल्याला कंटिन्युअसली येणार आहेत कुठं ना कुठेतरी. ठीक आहे. जसं की समजा आता हे वरती एक्झाम्पल आहे बघा, एक एक्झाम्पल आलंय आपल्याकडे इथं, तर मी सॉल्व्ह करून दाखवतो. ज्यावेळेस आपल्याला एक्झाम्पल पेपरला येणार आहे हे सगळे शॉर्टकट मारायचे आपल्याला. आज जेवढे शिकले सगळे शॉर्टकट मारायचे, एक सुचवायचे. 62.5% आत्ताच पाहिलं काय तो आहे 5/8 बरोबर. ऑफ 8 इंटू 840 प्लस बरं प्लस 75% 3/4 ऑफ 444 ऑफ म्हणजे मल्टिप्लाय 444 दिसतंय ना. ओके आलं. एक्झाम्पल पहिला 8 × 8 आणि 8 × 5 = 40. 105 ची 5 पट नाही सोपी आहे. 100 ची 5 पट किती? 500. 5 ची 5 पट 25 म्हणजे टोटल झाले 525 प्लस 4 ने भागलं 111, 3 ने गुणलं 333. आला. 5 आणि 3 किती आहे? 8. किती ठिकाणी 8 आहे, किती ठिकाणी 8 आहे, किती ठिकाणी 8 आहे. संपला. अलग लक्षात. एक्झाम्पल सोडवताना ऑप्शन कडे आपलं लक्ष पाहिजे. ऑप्शन मध्ये 5 हे बघा 5 आणि 3 8 एकाच ठिकाणी होणार आहे. तुम्ही किती सोडवलं तर त्याच्यानं 5 आणि 3 8 पूर्ण सोडून बघू. 3 आणि 2 किती झाले 5 आणि 5 आणि 3 किती झाले 8. आला आन्सर. कशाला वेळ घालायचा? हे पुढच्या दोन अंकांची बेरीज ही पुढचे तुमचे 3-4 सेकंद घालणार आहे का नाही? केले कमी. फ्रॅक्शन तुमचे पुन्हा 3-4 सेकंद घालणार होता, कमी केला. बेरीज करताना मल्टिप्लिकेशन करताना सगळं बारीक सारी बारीक 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 ट्रिक वापरायची आपल्याला. 105 गुणिले 5 असं कधीच नाही. 5 × 5 = 25 मी शिकवणारच नाही. मी असं शिकवतच नाही. 5 × 5 = 25. आता पहिलं लेक्चर आहे म्हणून जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं ही मल्टिप्लिकेशन डायरेक्ट करणार आपण. 105 गुणिले 5 म्हणजे 100 ची 5 पट 500, 5 ची 5 पट 25 संपला. ठीक आहे. त्रास कमी होतो, एक्झाम्पल पटकन होतं. आपलं कॅल्क्युलेशन जोपर्यंत आपण आकडा सोबत खेळणार नाही तोपर्यंत आपल्याला ते कॅल्क्युलेशन सोपं जाणार नाही. ठीक आहे ना. हे असं की 525 प्लस 333 असं उभा नाही लिहायचं. ठीक आहे ना. काहींचे असं तसं असं उभं लिहिल्याशिवाय चैन मिळत नाही. ठीक आहे ना. उभंच लिहिलं की मगच असा फील येतो काहीतरी केलं बाबा एक्झाम्पल सॉल्व. ठीक आहे. ह्या सवयी ज्या आहेत त्या आपल्याला हळूहळू इलिमिनेट किंवा कमी करायच्या आहेत. आपण ज्यावेळेस बेरीज करतोय त्यावेळेस सुद्धा पटापटा कसं आहे बघा. बेरीज 500 असं आहे बघा. 525 आहे प्लस 333. अहो काही आवड नाही बेरीज. 500 300 800 20 50 58 लय सोपं आहे. 500 आणि 300 800 820 आणि 30 850 आणि वरचे 8 858 पूर्ण बेरीज जरी करायची म्हणलं तरी पण सोपी. ठीक आहे ना. याच्यासाठी आपले आकड्यांसोबत खेळणं फार महत्वाचं आणि त्या आकड्यांसोबत खेळणं जे आहे त्या लेक्चरला तुम्हाला तेच मिळणार आहे. जे कॉन्टचे लेक्चर तुमचे होत राहतील प्रत्येक लेक्चरमध्ये काही ना काहीतरी ज्यांचे लेक्चर ऑलरेडी त्यांनी पाहिले असतील, कुठेही पाहिले असतील, कुठेही शिकले असतील किंवा कुठेही त्यांचे चालू असतील तर इथं तुम्हाला काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळणार. म्हणजे ही माझी गॅरंटी सांगतो की हे कॅल्क्युलेशन जे आहे या प्रकारचे कॅल्क्युलेशन किंवा असे 5 टाईपचे एक्झाम्पल जे की आपण आज पाहिले 5 टाईपचे सिम्प्लिफिकेशन. ठीक आहे ना. हे तुम्हाला कुठल्याच प्लॅटफॉर्मवर मिळणार. ठीक आहे. तर मला वाटतंय की सगळे एक्झाम्पल तुम्हाला आजचे लक्षात आले असतील. आपण सिंपल एक्झाम्पल टाईप वाईज पण एक्झाम्पल घेतले. उद्या त्या टाईपला सॅक्रिगेट करू. जसं की कुठलं एक्झाम्पल आपल्याला आलं. ठीक आहे ना. याला एकदा तुम्ही लिहून घ्या. पॉज करा. झालं असेल. कुठलं पण एक्झाम्पल आलं ते पर्सेंटेजचं आहे. कुठलंही असं एक्झाम्पल दिसलं आपल्याला की आपल्याला ते सुटायलाच पाहिजे बाबा. ए बाबा पर्सेंटला 2 शून्य उडाले रे भाऊ आमचे. तिथं एक्स आहे काय तो एक्स इंटू 9 आहे. आला का. एक्स इंटू 9 आहे इज इक्वल टू किती आहे 225. 9 ने भागलं 25 9 225. पाठ एक पाठ असतील तर अजून सोपं होईल. नाही तर 9 2 18 खाली उरले 4 9 5 5 आन्सर संपलेलं आहे.
हे एक्झाम्पल x% ऑफ 900 इज इक्वल टू 225. 100 x इंटू 9 इज इक्वल टू 225. x इज इक्वल टू 225 डिवायडेड बाय 9. x इज इक्वल टू 9 चौक नाही 9 दुने 18 खाली उरले 4 9 5 5. एवढ्या स्टेप घेऊन आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह नाही करता येणार पेपरला. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 35 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, लक्षात घ्या. त्यामुळं एक्झाम्पल येणार नाही तुम्हाला, सगळ्यांना येणार आहे, पण मी त्यात शिकवणार काय तुम्हाला, शॉर्टकट कसा मारायचा हेच शिकवणार. बरोबर. बघा तुम्ही अजून एक एक्झाम्पल घेतो. बघा, हे जर आपल्याला सरळ सरळ माहिती असेल की हा 4/9 आहे इंटू 999 ही पहिली स्टेप आहे आपली, स्क्रीनवर दिसतंय मला. 16.1/6 इंटू 336. 9 ने भागलं 111, 4 ने गुणलं 444, 6 ने भागलं 6 पंचे 30 आणि 6 6 3 उरला 6 पंचे 6 6 36. 444. गरीबाला 6 दिला तर 450 प्लस 50 म्हणजे आन्सर किती झालं तुमचं 500. ऑप्शन चुकलेत मला वाटतं, 5चे ऑप्शन रिपीट झाले. ठीक आहे, आन्सर किती झालं 500. समजतंय? ठीक आहे. एक्झाम्पल आपल्याला पटकन सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. तर काही एक्झाम्पल अजून पुन्हा आपण पुढच्या याच्यामध्ये सगळे जे सिम्प्लिफिकेशन बेसवरचे एक्झाम्पल आहे तर ते आपण त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू पूर्ण सगळे. आजची व्हिडिओ ज्यांना समजली नाही त्यांनी पुन्हा बघा. काही डाऊट असतील तर खाली कमेंटमध्ये टाका. आणि सोबतच आपल्या ऍप्लिकेशनवर पण ही व्हिडिओ पडणार आहे आणि युट्यूब चॅनलवरती पण पडणार आहे. दोन्हीकडे तुम्हाला कमेंट करता येतील. जे डाऊट सेशन असतील तर ते डाऊट सेशन आपण त्याच्यासाठी एक सेपरेट ग्रुप करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, जो की व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचा ग्रुप करू, जिथे आपल्याला जे डाऊट आपले टाकता येतील कुठल्याही सब्जेक्टचे, तिन्हीपैकी कुठला सब्जेक्ट, तो सब्जेक्ट आपल्याला त्याचे डाऊट आपल्याला तिथे टाकता येऊ शकतील. अशा पद्धतीने आपण सोय लावण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, आजचं लेक्चर इथंच संपवूयात. ओके, थँक्यू.